नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी पाटील. पोस्ट डिलिव्हरी काही पेशंट जेव्हा फॉलोअपला माझ्याकडे येतात, तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की मॅडम मला ब्लिडिंग जास्त अंगावरनं गेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे माझी जाडी वाढली आहे. माझं पोट पण मला फुगल्यासारखं वाटतं आहे. खूप लोकांना असा गैरसमज असतो की डिलिव्हरीनंतर खूप सारं ब्लिडिंग जायला हवं, ज्याच्यामुळे की आपलं पोट फुलल्यासारखं वाटणार नाही किंवा आपलं वजन वाढत नाही. जर ब्लिडिंग नाही गेलं तर मग वजन वाढतं किंवा पोट सुटतं. हा जो समज आहे हा अतिशय चुकीचा आहे. ब्लिडिंग जाण्यावरनं तुमचं पोट वाढणं किंवा वजन वाढणं हे अवलंबून नाही आहे. जर अर्थात जेव्हा ब्लिडिंग खूप जास्त होते त्याची वेगळी कारणं पण आहेत. जर तुमचं डिलिव्हरीनंतर जे तुमचा प्लासेंटा वार आहे, जे मेम्ब्रेन्स आहे, जे पूर्णपणे कम्प्लिटली जर गर्भाशयाच्या बाहेर काढले नाहीत, क्लीनली निघाले नाहीत किंवा गर्भाशय क्लीन केला नाही बरोबर, तर जे राहिलेले पार्ट्स आहेत त्याच्यामुळे खूप जास्त ब्लिडिंग होते. जे की पूर्वीच्या बायकांना म्हणजे तुमच्या आईला किंवा आजीला ज्या तुम्हाला सांगतात की नाही मला तर खूप ब्लिडिंग झालेलं, दिवसाला माझे 8-8 कपडे भिजलेले किंवा 1-1 महिना ब्लिडिंग झालेलं, तुझं तर काहीच ब्लिडिंग झालं नाही, 7 दिवससुद्धा तुझं ब्लिडिंग झालेलं नाही आहे, रक्त गेलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे तुझं हे अंग सुटलेलं आहे आणि तुझं पोट फुललं आहे. ब्लिडिंग न जाण्यामुळे अंग सुटतं किंवा पोट फुलतं असं काही नाही आहे. ते जे वजन वाढतं किंवा पोट सुटतं ते तुमचं हॉर्मोनल चेंजेसमुळे होतं. ते ब्लिडिंगचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे हा गैरसमज आपण दूर करूया. थँक्यू.